पण युती झाली. मनसे आणि शिंदे साहेब आमचा पक्ष काही विचारणा वेगळे नाहीये, त्याच्यामुळे काही आणि आम्ही काही फार परंपरागत शत्रू पण नाहीये, त्याच्यामुळे आम्ही कधी कधी मित्रत्वाची भूमिका घेतात. काही ठिकाणी ठाकरे आणि भाजपची पण युती झाली. हो, काही ठिकाणी ठाकरेची झाली, काही ठिकाणी आमच्यासोबत पण झाली. त्याच्यामुळे शिवसेना, भाजप आणि मनसे हे सगळे एकाच घरातून हे एका विचाराचे लोक वेगळे वेगळे झालेले आहेत. त्यामुळे एखाद्या ठिकाणी ते एकत्र आले तर त्याच्यामध्ये काही आश्चर्य मानण्याचं कारण नाही. मुंबईसाठी शिंदे साहेब आणि उद्धव साहेब एकत्र येऊ शकतात. हा, मुंबईसाठी हा, ते एकत्र येऊ शकतात. शिंदे साहेब आणि ठाकरे नाही नाही, मुंबईमध्ये शिवसेना भाजप म्हणून आम्ही लढलो, प्रत्येक ठिकाणी लढलो. ते शिवसेना भाजप म्हणूनच त्या ठिकाणी जिंकणार आहोत. खरं तर उद्धव साहेब आणि राज ठाकरे जे आता एकत्र आले, हे जर 2009ला मी मागे पण सांगितलं तर 10-15 वर्ष आधी आले असते ते चित्र वेगळं असतं. आणि ज्या म्हणजे ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये आम्ही पाहिलं, आजच्या नगरपालिकेच्या मिटिंगमध्ये जी पूजाताईंच्या अध्यक्षतेखाली झाली, त्याच्यामध्ये त्रिशरण चौकामध्ये संविधानाची प्रतीक होती, म्हणजे संविधान चौक म्हणून बनवायचा. शहरामध्ये बुलढाणा फेस्टिवल हे आपण शहरामध्ये चालू करत आहोत. चार्जिंग स्टेशन शहरामध्ये आपण बसवत आहोत. बुलढाणा शहरातल्या सगळे गरीब झोपडपट्ट्या ज्या आहेत या सगळ्यांचं पुनर्वसन, त्यांना स्वतःची हक्काची घरं, चांगल्या नागरी सुविधा हा देण्याचा आपला प्रयत्न आहे. इन्क्रोचमेंट आपण जे रस्त्यावरचे आहेत त्यांना देखील पर्याय व्यवस्थापन करत आहोत. आणि याशिवाय सकाळपासून आमचं या शहराच्या साफसफाईचं, पाणी पुरवठ्याचं नियोजन आम्ही आज या ठिकाणी सुपूर्द केलेलं आहे. आणि 1 तारखेपासून मोठ्या प्रमाणात बदल या शहरामध्ये आपल्या सगळ्या लोकांना पाहायला या ठिकाणी मिळणार आहे. हो, अचलपूर नगरपालिकेमध्ये भाजप आणि एमआयएमची युती झालेली आहे, कसं पाहता आपण? नाही, आता ही विचारांची युती नाही आहे, ही अभद्र युती आहे. आणि आपण निवडणुकीमध्ये सांगताना लोकांना ज्या विचार तुम्ही सांगता आणि स्वार्थाकरता वेगळी युती करता, ते हे चुकीचं आहे. हे भारतीय जनता पक्षाने करायला नाही पाहिजे. उभे केलं नसते तर शिवसेनेचे 10 जागा. आता हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालं, जागोजागी बंडखोर उभे राहिलेत आणि त्याच्यामुळे आमच्या पक्षाला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. ओके.